मध्ये दाखल झालेत, आगमन झालेलं आहे। ही बैठक मुंबई महानगरपालिकेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाची आहे। तत्पूर्वी जे कार्यकर्ते आले होते त्यांच्यामध्ये अशा प्रकारची चर्चा होती की आपल्यावरती आता नवीन जबाबदाऱ्या या दिल्या जाणार आहेत आणि सोबतच पक्षाची पुढची रणनीती आणि पक्ष कोणकोणते मुद्दे खरं तर आगामी दिवसामध्ये हाती घेणार या संदर्भात आज राज ठाकरे मार्गदर्शन करतील आणि कोणकोणत्या मुद्द्यावरून खरं तर आक्रमक व्हायचं आहे, कोणत्या मुद्द्यावर माध्यमांसमोर बोलायचं आहे, कोणते मुद्दे हे टाळले पाहिजे। सध्या कबूतरखाना हा विषय सुद्धा मोठ्या प्रमाणात चर्चेचा आहे, जो सुरुवातीपासूनच मनसेनं उचलून धरलेला होता। त्या संदर्भात आज राज ठाकरे या संदर्भात उपस्थित नेत्यांना संबोधित करतील आणि सोबतच उपस्थित जे महत्त्वाचे पदाधिकारी आहेत, महत्त्वाचे नेते आहेत, संदीप देशपांडे, नितीन सरदेसाई, बाळा नांदगावकर यांच्यावरती नवीन जबाबदाऱ्या देण्यात येईल आणि ठिकठिकाणी म्हणजे तर मुंबईमध्ये सध्या पक्षाची काय परिस्थिती आहे, तळागाळापर्यंत कोणकोणते मुद्दे आपण घेऊन गेलो पाहिजेत, लोकांना आपल्याकडनं काय अपेक्षा आहेत या संदर्भात उपस्थितांकडनं तर जाणून घेतीलच, सोबतच पुढची दिशा जी आहे ती राज ठाकरे आज उपस्थितांना सांगतील। आणि महत्त्वाचं म्हणजे बैठकीनंतर राज ठाकरे माध्यमांशी देखील बोलण्याची शक्यता सध्या वर्तवली जाते। अगदी धन्यवाद सीमा, दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी आणि वेळोवेळी या बैठकीतले अपडेट्स आपल्याकडून जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। सीमा आढे आमच्या प्रतिनिधी या बैठकीवर लक्ष ठेवून आहेत। जाऊया पुढच्या बातमीकडे। बातमी पावसासंदर्भातली सोलापूरमधून। सोलापुरातला ब्रिटिशकालीन हिप्परगा तलाव आता पूर्ण क्षमतेनं भरलाय आणि हिप्परगा तलाव पूर्ण क्षमतेनं भरल्यामुळे सांडव्यातून पाणी व्हायला आता सुरुवात झाली आहे। सांडव्याद्वारे पाणी नदीला आता मिळतंय आणि त्यामुळे शहरातले नाले तसंच नदीची पातळी वाढली आहे। ग्रामस्थांच्या घरामध्ये सुद्धा आता पाणी घुसण्याची भीती व्यक्त होतीये। हिप्परगा तलावाची ही ड्रोन दृश्य झी24 तासच्या प्रेक्षकांसाठी खास टिपली आहेत। सोलापूरमध्ये पाऊस गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं सुरू आहे आणि हिप्परगा तलाव आता ओव्हरफ्लो झालेला आहे आणि त्याची ही आपण दृश्य पाहत आहोत। शहरातले नाले